ओके, चला आलात का तुम्ही सगळे? वेलकम बॅक. आपण शिकतो आहोत SSC बोर्डाचा 10वीचा पॉलिटिकल सायन्सचा सेकंड लेक्चर, सेकंड लेसन विच इज द इलेक्टोरल प्रोसेस. ह्याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील अशी माझी अपेक्षा आहे. नसतील तर माझी अपेक्षा पूर्ण करा. जाऊन व्हिडिओ अरे 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 हां ओके. जर नसतील बघितले तर जाऊन बघा. ठीक आहे. या लेक्चर व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पेज नंबर 75. ह्याच्या आधी मी सांगितलं होतं मुलांनो, मला बरीच मुलं म्हणतात की सर तुम्ही इंग्लिश मिडियमला शिकवताय का? असं अजिबात नाही आहे. हा चॅनल फक्त इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी नाही आहे. मराठी मिडियमची मुलंसुद्धा हा चॅनल बघू शकतात. तुमच्या हातामध्ये तुम्ही तुमचं पुस्तक घ्या. शेवटी बोलतो तर मी मराठीमधूनच आहे. ठीक आहे. चला, डू यू नो, ह्या पिंट्याला परत एकदा प्रश्न पडलेला आहे. काय प्रश्न पडला आहे बघूया. सुकुमार सेन, तुम्ही तिथं फोटो दिसतोय बघा, ते एक काका आहेत जे काहीतरी कागद वगैरे बघतात. किती जुना फोटो आहे बघा, जुना फोटो आहे बघा किती. सुकुमार सेन त्यांचं नाव आहे. वॉज दी फर्स्ट चीफ इलेक्शन कमिशनर आफ्टर इंडिपेंडन्स. 1947 मध्ये जेव्हा निवडणुका, जेव्हा आपल्याला 1947 मध्ये जेव्हा आपल्याला इंडिपेंडन्स मिळाला, जेव्हा ब्रिटिश आपला देश सोडून निघून गेले त्यांच्या देशामध्ये, त्याच्यानंतर जेव्हा इलेक्शन झाले 50, 51, 52 मध्ये, त्यावेळी पहिले इलेक्शन कमिशनर जे होते. आता इलेक्शन कमिशनच्या बद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. नसेल बघितलं तर जाऊन बघा, म्हणजे कमिशनर कोण असतो तुम्हाला कळेल. ठीक आहे. तर हे पहिले भारताचे पहिले चीफ इलेक्शन कमिशनर होते. ह्यांचं नाव होतं सुकुमार सेन. इन 1921 1921 साली सेन वॉज सिलेक्टेड फॉर इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस अंडर द ब्रिटिश रूल. त्यावेळी तर ब्रिटिशांचाच रूल होता. 21 म्हणजे बघा ना, अजून 25 वर्ष आहेत भारताला स्वातंत्र्य मिळालं. 25 काय जास्तच वर्ष आहेत भारताला स्वातंत्र्य मिळायला. त्यावेळी हे सिव्हिल सर्व्हिसमध्ये जॉईन झाले. IAS किंवा काय त्या काळातली जी असेल ती तिथं त्यावेळी ते जॉईन झाले. ही वॉज गिवन द चार्ज ऑफ द इलेक्शन कमिशनर आफ्टर द इलेक्शन कमिशन वॉज एस्टॅब्लिश इन 1950. 1950 मध्ये जेव्हा इलेक्शन कमिशन एस्टॅब्लिश झालं की चला आता आपल्या निवडणुका आपल्याला घ्यायच्या आहेत, त्यावेळी यांच्याकडं सगळ्यात पहिले ती जबाबदारी सोपवण्यात आली. किती मोठी गोष्ट आहे बघा, किती मानाचं स्थान इतिहासामध्ये आज त्यांचं नाव कोरलं गेलं आणि आपण हिस्ट्रीमध्ये ते शिकतोय. किती सुंदर गोष्ट आहे, किती मोठी अचीवमेंट आहे. पुढे बघा, मिस्टर सेन इफिशियंटली हँडल्ड, खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी हँडल केलं. इफिशियंटली म्हणजे प्रभावशाली पद्धतीनं आणि खूप सुंदर पद्धतीनं त्यांनी हँडल केलं. त्यांनी ते सगळं मॅनेज केलं. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इलेक्शन कमिशन इन द एक्स्ट्रीमली ॲडवर्स कंडिशन. एक्स्ट्रीमली म्हणजे अतिशय प्रचंड मोठ्या, ॲडवर्स म्हणजे प्रतिकूल वातावरणामध्ये, खूप अडचणीच्या वातावरणामध्ये त्यांनी ते हँडल केलं. कसं? चला, साधं लॉजिक आहे. 1947 किंवा 50, 51, 52ची गोष्ट घ्या. ब्रिटिशांनी आपल्या देशाची वाट लावलेली आहे, आपल्या देशाची काशी झालेली आहे. त्यावेळी जो ह्याचा रेट होता, एज्युकेशनचा रेट इतका डाऊन होता. लोकांना एज्युकेशन नव्हतं. म्हणजे जोपर्यंत मला आठवतं आहे, आपण एज्युकेशन लेसनमध्ये शिकलो असेल, लिटरसी रेट काय होता? 15, 16, 17%. म्हणजे 100 मधले 15, 16 लोक त्यावेळी शिकलेले होते. याचा अर्थ 100 मधले 85 लोक शिकलेलेच नव्हते, इलिटरेट होते, अशिक्षित होते. लिहिता वाचता येत नव्हतं, आपलं नाव वाचता येत नव्हतं, आपली सही करता येत नव्हती. ही परिस्थिती होती त्या काळातली. किती अवघड गोष्ट आहे. काय म्हणजे अक्कल चालायची बंद पडते. ह्या इतक्या ॲडवर्स कंडिशनमध्ये, इतक्या प्रचंड वाईट कंडिशनमध्ये यांनी ते सगळं हँडल केलं. आता तुम्ही मला सांगा, EVM मशीन असेल किंवा ते जुन्या काळामध्ये ते बॅलेट पेपर, त्याचा एक वेगळा व्हिडिओ आहे बघा. बॅलेट पेपर होते. मग ते काय, तुम्ही ते नाव वाचायचं आणि त्याच्यावर तो ठप्पा द्यायचा. पण ज्या माणसाला नावच वाचता येत नाही आहे, ज्या माणसाला आपलंच नाव वाचता येत नाही, त्या माणसाला दुसरं काय वाचता येणार आहे? तर मग यांनी काय केलं, यांनी त्या काळामध्ये 20 लाख हे बनवलं त्यांनी, त्याला पेट्या, मतपेट्या ज्याला म्हणतात ना, बॅलेट पेपर त्या काळामध्ये म्हणायचे ते. तर त्या 20 लाख त्यांनी मतपेट्या बनवल्या. आणि त्यांनी काय आयडिया केली, ठीक आहे चला आपल्याला वाचतात, लोकांना वाचता येत नाही पण लोकांना चित्र तर कळतात. आता चित्र कळायला ह्याची गरज आहे का, काय म्हणतात त्याला,
शिकलेल्याची गरज आहे का, तिथं काही लँग्वेज बॅरियर नसतो. आता फॉर एक्झाम्पल चित्र म्हणजे काय, निवडणुकीचं चिन्ह. आता भारतीय जनता पार्टीचं चित्र काय आहे, कमळ. तर एखाद्याला जरी BJP किंवा भारतीय जनता पार्टी जरी वाचता येत नसेल तर त्याला कमळ दिसतंय का नाही, कमळ बघून त्याला कळतंय की हे भाजप आहे. किंवा हाताचा पंजा बघितला, हे बघा इथं हाताचा पंजा बघितला की त्याला कळतं की हे काँग्रेस आहे. घड्याळ बघितलं की त्याला कळतं राष्ट्रवादी आहे. धनुष्यबाण बघितलं की त्याला कळतं शिवसेना आहे. बरोबर. तर त्यांनी काय केलं, 20 लाख मतपेट्या बनवल्या आणि प्रत्येक मतपेटीवर चित्र लावलं. चित्र नाही लावलं, चिन्ह लावलं, चिन्ह त्या पॉलिटिकल पार्टीचं. आणि लोकांना काय सांगितलं की ह्यापैकी तुम्हाला ज्याला कोणाला मत द्यायचं. आता आत्ताचे जे हे जे चिन्ह आहेत ना, त्या काळामध्ये काही वेगळे असतील. म्हणजे मला आठवतं की त्या काळामध्ये काँग्रेसचं जे चिन्ह होतं ना, ते गाय वासरू होतं. किंवा गाय वासराच्या पण आधी काँग्रेसचं जे चिन्ह होतं ते माझ्या मते चरखा, गांधीजींचा तो जो चरखा आहे ना, तो होता. आय एम नॉट शुअर, पण मला जेवढं आठवतं तेवढं मी सांगतो. आय मे बी रॉंग. तर लोकांनी काय करायचं की चित्र बघायचं, चिन्ह बघायचं आणि आपल्याला ज्याला मत द्यायचं आहे एक कागद तो त्या बॉक्समध्ये मतपेटीमध्ये जाऊन टाकायचा. अशा पद्धतीनं त्यांनी काय केलं, अशा पद्धतीनं त्यांनी मतदान घेतलं त्या काळामध्ये. म्हणजे इतकं अवघड होतं त्या काळामध्ये, तरी त्या काळामध्ये त्यांनी ती एवढी मोठी जबाबदारी पार पाडली. कौतुक आहे त्यांचं. त्या काळामध्ये तुम्ही विचार करा, 1950 म्हणजे माझ्या वडिलांचा जन्मसुद्धा 1963 सालचा आहे. 1950 म्हणजे किती जुनी गोष्ट आहे. माझे आजोबा त्यावेळी असे स्कूल गोईंग किड होते. त्या काळातली ही गोष्ट आहे. त्या काळामध्ये काय TV होते का, इंटरनेट होतं का, मोबाईल होतं का, घरोघरी न्यूजपेपर होते. एका गावामध्ये एखादा न्यूजपेपर यायचा, इतकी ती कंडिशन होती. त्या काळामध्ये हे सगळं करणं इज नॉट अ जोक. खूप त्यांनी सलामच केलं पाहिजे या लोकांना. त्या काळामध्ये जे या सगळ्या ॲडव्हर्स कंडिशनमध्ये त्यांनी हे सगळं केलेलं आहे. ठीक आहे. तर सुकुमार सेन जींसाठी आपल्या मनामध्ये खूप मोठा रिस्पेक्ट पाहिजे. ठीक आहे. चला आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. नेक्स्ट लेक्चर व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फंक्शन्स ऑफ इलेक्शन कमिशन. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. कमेंट करत राहा, सबस्क्राईब करत राहा, मित्रमैत्रिणींना सजेस्ट करत राहा. चलो बाय.